नमस्कार. जग खूप वेगाने बदलतंय नाही का? मग अशा वेळी या जागतिक पटावर भारताचं स्थान नेमकं काय आहे? तो एक महत्त्वाचा प्लेयर आहे की फक्त एक पॉन म्हणजे प्यावं बनून राहिलाय? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हाच आपला आजचा मुख्य प्रश्न आहे. असं तर नाही ना होत आहे की भारत आपल्या देशांतर्गत म्हणजे अंतर्गत राजकारणात आणि समस्यांमध्ये इतका अडकलाय की बाहेर जगात जे मोठे बदल घडतायत त्याकडे आपलं लक्षच नाहीये. तर मग चला या विश्लेषणाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे पाहू की देशांतर्गत लक्ष आणि जागतिक वास्तव यात एक मोठी दरी कशी तयार झाली आहे. ही दरी नेमकी आहे तरी काय हेच आधी समजून घेऊ. बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला भारत आहे जो आपल्याच देशातल्या राजकीय गोंधळात आणि संघर्षांमध्ये अडकून पडलाय, आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जग आहे जे एका नव्या दिशेनं एका नव्या युगाकडे प्रचंड वेगाने बदलतंय. हा फरक खूप मोठा आहे. आता एका अशा घडामोडीवर नजर टाकूया ज्यामुळे हे जे काही जागतिक बदल होत आहेत ना ते भारतासाठी एक मोठं आव्हान बनले आहेत. ही एक अशी डेव्हलपमेंट आहे जी खरं तर या संपूर्ण प्रदेशाचा राजकीय नकाशाच बदलून टाकू शकते. आणि ही मोठी घडामोड आहे तरी काय? तर ती आहे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेला एक नवीन सहकार्य करार. खरं तर हीच बातमी आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. या कराराचं गांभीर्य किती आहे हे एका वाक्यातून स्पष्ट होतं. ते वाक्य असं आहे, जर पाकिस्तानवर बाहेरून कोणताही दबाव आला किंवा हल्ला झाला तर संपूर्ण अरब जग त्याच्यासोबत उभं राहील. विचार करा, हे एक छोटं विधान नाहीये. हे या प्रदेशात एका नव्या आणि खूप मजबूत युतीचे स्पष्ट संकेत देतंय. या सौदी पाकिस्तान युतीचे परिणाम खूप दूरगामी असणार आहेत. म्हणजे बघा, या भागातील जे पॉवर बॅलन्स आहे ते पूर्णपणे बदललंय. स्ट्रॅटेजिक मॅपवर नवीन रेषा ओढल्या गेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका नवीन शक्तिशाली गटाचा उदय झाला आहे. ठीक आहे, आता थोडं झूम आउट करून मोठं चित्र पाहूया. कारण बघा, अशा युत्या काय एका रात्रीत होत नाहीत. भारत ज्या गुंतागुंतीच्या आणि अनेकदा विरोधाभासी आंतरराष्ट्रीय वातावरणात वावरतोय ना, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातली ही जी अनिश्चितता आहे ती आपल्याला इराकच्या विनाशाची आठवण करून देते. आठवतंय? तिथे शांततेच्या नावाखाली हस्तक्षेप केला गेला आणि काय झालं? मोठा विध्वंस. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते की भूराजकीय निर्णय घेताना किंवा दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवताना किती जास्त काळजी घ्यावी लागते. आणि याच संदर्भात एक कॉन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. तो म्हणजे डुप्लिकेट रोल किंवा दुहेरी भूमिका. याचा सोपा अर्थ काय? तर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अगदी परस्पर विरोधी भूमिका घेणं. म्हणजे कसं? तर एकाला उघडपणे सपोर्ट करायचा आणि त्याचवेळी त्याच्या कट्टर शत्रूंशी सुद्धा चांगले संबंध ठेवायचे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अमेरिका. बघा, एका बाजूला अमेरिका इस्रायलला उघडपणे लष्करी आणि आर्थिक मदत करते आणि दुसऱ्याच बाजूला त्याच अमेरिकेचे महत्त्वाच्या अरब देशांशी सुद्धा चांगले राजनीतिक संबंध आहेत. हीच आहे ती दुहेरी भूमिका जे आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत एक प्रकारची अस्थिरता निर्माण करते. आणि ह्या दुहेरी भूमिकेमुळे जे अनिश्चिततेचं वातावरण तयार होतं त्यामुळे आखाती देशांवर कायम एक प्रेशर बनून राहतं आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणखीनच गुंतागुंतीचे होतात. आणि ह्याच अस्थिर वातावरणात भारताला स्वतःसाठी एक मार्ग काढावा लागतोय. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण पाहणार आहोत की भारतासमोर नेमकं आव्हान काय आहे आणि त्याला कोणती निर्णायक निवड करायची आहे. तर मुद्दा असा आहे की सध्याची परिस्थिती पाहता भारताने आपली सगळी ताकद फक्त देशांतर्गत राजकारणात आणि आपापसातल्या संघर्षात वाया घालवता कामा नये. ही आता काळाची गरज आहे. खरा प्रश्न हा आहे की आपण आपली ऊर्जा आणि आपलं लक्ष नेमकं कुठे केंद्रित करायला हवं. म्हणूनच भारताच्या परराष्ट्र धोरणाला एका नव्या मार्गाची गरज आहे. या दोन महत्त्वाचे स्टेप्स आहेत. स्टेप 1, जगात जी नवीन समीकरणं तयार झाली आहेत ती व्यवस्थित समजून घेणं. आणि स्टेप 2, या समीकरणांमध्ये एक प्रभावी प्लेयर म्हणून पुढे येण्यासाठी एक पक्की स्ट्रॅटेजी तयार करणं. तर मग भारतासमोरची निवड अगदी स्पष्ट आहे. एकीकडे आहे प्यादं जे फक्त इतरांच्या चालींवर प्रतिक्रिया देत राहतं, आणि दुसरीकडे आहे एक खेळाडू जो खेळाचा निकाल स्वतःच्या हातात ठेवतो आणि स्वतःच्या चाली स्वतःच ठरवतो. आपल्याला काय बनायचंय? आणि याच एका मोठ्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आपण आज इथे थांबूया. प्रश्न हा आहे की भारत या जागतिक बुद्धिबळाच्या पटावर एक प्यादं बनून न राहता एक शक्तिशाली खेळाडू म्हणून स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकतो.